उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी प्रचार तोफा थंडावण्याआधी सावनेरमध्ये आशिष देशमुख यांच्यासाठी प्रचार सभा घेतली। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त करत फडणवीसांनी सुनील केदार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। केदार यांच्या उदासीनतेमुळे नागपूर जिल्ह्यात सावनेर हा सर्वात मागास मतदारसंघ असून सावनेर सध्या अवैध धंद्यांचा अड्डा बनल्याची टीका त्यांनी केली। केदार यांनीच लाडकी बहीण योजनेत खोडा घातल्याचं सांगत महिलांना भावनिक आवाहन केलं। याशिवाय आशिष देशमुख निवडून आले तर त्यांना मंत्रिपद देईल असं जाहीर आश्वासन फडणवीसांनी दिलंय। इथल्या आमदारांना इतके वर्ष जे निवडून आले त्यांना हे माहिती होतं की मी विकास केला तर लोक प्रश्न विचारतात, त्यापेक्षा लोकांना दाबून ठेवा, लोकांना प्रश्न विचारू देऊ नका। आणि म्हणून या ठिकाणी विकासाचं राजकारण नाही झालं, दादागिरीचं राजकारण झालं, दादागिरीचं राजकारण। आणि आता आशिष बाबू म्हणत होते मला रोजगार आणायचा आहे, मला रोजगार आणायचा आहे। आशिष बाबू, सुनील बाबूंनी देखील या ठिकाणी रोजगार दिला, तुम्ही त्यांना नाव ठेवू शकत नाही। त्यांनी या ठिकाणी सट्ट्याचा रोजगार दिला, पट्ट्याचा रोजगार दिला, रेतीचा रोजगार दिला, चोरी चकारीचा रोजगार दिला। चांगल्या घरच्या पोरांना कामाला लावण्याचं आणि त्यांचं जीवन खराब करण्याचं काम या मतदारसंघामध्ये झालं। आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे हे या ठिकाणी होताना दिसतात। माझ्या पोलिसांना सर्वात जास्त त्रास जर कुठल्या एका मतदारसंघात असेल अवैध धंद्याचा तर तो या सावनेर मतदारसंघामध्ये आहे। कारण लोकप्रतिनिधींचाच आशीर्वाद त्या धंद्यांना आहे। बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत, तुमच्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतायत, अशाच सावत्र भावांनी म्हणजे सुनील केदारांचे पूर्व निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून नागपूरच्या उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी पिटिशन टाकली, वहिनींना समोर केलाय। आपल्या घरच्या स्त्रियांवर बोलण्याची आपली पद्धत नाही, त्या चांगल्या आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही। पण मला सांगा, समजा त्या निवडून आल्या, आमदार म्हणून त्या काम करतील की सुनील बाबू करणार आहे? सुनील बाबूच करणार आहे ना। आता एक खासदार इथे निवडून आला, तो खासदार कुठे दिसतो तुम्हाला? त्या खासदाराचं काम कोण करून राहिलं? त्याला चालवून कोण राहिलं? त्याचे अधिकार कोण वापरून राहिलं? सुनील बाबूंनी त्याला रबर स्टॅम्प बनवलं आणि सुनील बाबू सर्व चालवून राहिले। उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी जर काँग्रेसचा आमदार निवडून आला, तो आमदार नाही, सुनील केदारच पुन्हा आमदार बनेल आणि तुमच्या डोक्यावर बसून चक्की दळेल। त्यामुळे लक्षात ठेवा, कुठल्याही भावनेत आता जाऊ नका। या ठिकाणी परिवर्तनाची हीच ती वेळ आहे। सही समय है, यही समय है, परिवर्तन का समय है, हे सगळे लोक लक्षात ठेवा। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही आमदार निवडून पाठवा, मी आणि बावनकुळे साहेब तुम्हाला मंत्री परत पाठवतो। तुम्ही जर आमदार निवडून दिला तर बावनकुळे आणि मी तुम्हाला मंत्री देतो, या सावनेरला मंत्री देतो। त्यामुळे सावनेर